नमस्कार, मी सीमा कुचेरिया। वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो। आजचा विषय आहे मीठ। मीठ हा काही विषय आहे का? हो, मिठासंदर्भात देखील अनेक नियम आहेत। हे नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मीठ हा पदार्थ असा आहे की जो पदार्थात जर नसेल तर त्या पदार्थाची चवच आपल्याला लागत नाही आणि थोडा जरी जास्ती झाला तर त्या पदार्थाची चव जाते। म्हणूनच मीठ हे प्रमाणबद्ध वापरावे यालाच खूप महत्त्व आहे। मीठ हे लक्ष्मीकारक मानले गेले आहे। मीठ खरेदी करताना नेहमी शुक्रवारीच करावे, कारण लक्ष्मीकारक मीठ असल्याने शुक्रवार हा लक्ष्मीचा वार आहे। म्हणून या दिवशी मिठाची खरेदी आपण करू शकतो। मीठ कुणालाही हातावर देऊ नये किंवा संध्याकाळ झाल्यानंतर मीठ हे कुणाला उसने देऊ नये। असे केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी रुष्ट होऊ शकते। म्हणूनच मीठ सूर्यास्तानंतर कुणाला देऊ नये किंवा मीठ खरेदी करायचे असेल तर ते कधीही शनिवारी खरेदी करू नये आणि सूर्यास्तानंतर देखील मीठ कधीच घरात आणू नये। मीठ हे लोखंडाच्या स्टीलच्या भांड्यात ठेवू नये, कारण मीठ हे शुक्रकारक मानले गेले आहे आणि लोखंडाचे भांडे हे शनीच्या आधिपत्याखाली येते। असे केल्याने आपल्याला अनेक त्रासांना सामोरे जावे लागू शकते। म्हणून कधीही मीठ लोखंडाच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवू नये। मीठ हे कधीच हातावर देऊ नये। मीठ हातावर दिल्याने आपापसातील संबंध खराब होण्याची शक्यता असते। मीठ ही वस्तू इतकी गुणी आहे की त्याने आपण दृष्ट देखील काढतो। म्हणून लहान बाळ जर रडत असेल, किरकिर करत असेल तर खडे मिठाने त्याची दृष्ट काढून ते पाण्यात सोडून द्यावे। दर अमावास्येला आपण फरशी पुसतो। या फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर मीठ टाकले तर आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होण्यास मदत होते। म्हणून अमावास्येच्या दिवशी पाण्यात मीठ टाकून फरशी पुसावी। असे केल्याने आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होते। कधी कधी मोठ्या लोकांनाही दृष्ट झाल्यासारखे वाटते, अंगदुखी, आळस येणे अशा तक्रारी जाणवू लागतात। जर आपल्याला अशा तक्रारी असतील तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्यात आपले पाय बुडवून ठेवावेत। असे केल्याने आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा मिठाद्वारे वाहून जाते आणि आपल्याला ताजेतवाने वाटू लागते। अशा प्रकारचे हे मीठ अतिशय गुणी आहे, लक्ष्मीकारक आहे। म्हणूनच हे मीठ पायात देखील सांडू नये। जर आपण हे नियम पाळले तर आपले जीवन सुखी आणि समाधानी होण्यास मदत होईल। अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आपले जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने भरलेले राहो। धन्यवाद।